नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे पण पाऊस पडत आहे का? तुमच्याकडे पण सारखी भुरभुर चालू आहे का? अशा वेळेस डाळिंब बागामध्ये खूप ज्यादा तकलीफ येते, खूप ज्यादा रोग येतात। ह्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला मी आज व्हिडिओ बनवणार आहे। मी फळं दाखवणार आहे कोणते कोणते रोग आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण काय करायचं, कोणते डाग आहे, कोणता टिपका आहे, त्याच्यावरती नियंत्रण काय करायचं, त्याच्यावर फवारणी काय घ्यायची, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे, ह्या पावसामध्ये, पावसाच्या वातावरणामध्ये, आभाळ वातावरणामध्ये तुम्हाला सिस्टमॅटिक बुरशीनाशक रिझल्ट देणार नाही। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी की कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तुमच्याकडे आणून ठेवा, ज्यावेळेस पाऊस उघडेल त्यावेळेस लगेच त्याच्यावरती फवारणी करून घ्या। Z78, एंट्राकॉल, M45, कॅपटॉप यासारखे जे प्रोडक्ट असतील ते आणून ठेवा, त्याची फवारणी घेत चला पाऊस उघडेल त्यावेळेस, जेणेकरून तुमचे कॉन्टॅक्टने लगेच रिझल्ट येईल। आता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे फळांचे सॅम्पल दाखवून तुम्हाला त्याचे रोग सांगणार आहे, त्याच्यावरती काय नियंत्रण करायचं आहे ते पण सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। अगोदर आपण काय बघणार आहे, आता फळ दाखवतो तुम्हाला। हे जे लाल बुनकी येते, हे शेड आहे, हे लाल बुनकी येते, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे। हा फळावरती कलरिंगचा फळ आहे, कलरिंग चालू झालेली आहे आणि अशा वेळेस ही लाल बुनकी लाल टिपका येतोय, हे बघा असा लाल टिपका येतोय आणि त्यानंतर मोठा होऊन फळ तिथे खराब होते। तर त्याच्यावरती काय काळजी करायची, त्याच्यावर काय फवारणी करायची, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगतो। काय होतं शेतकरी मित्रांनो, आता गवत खूप वाढलेलं असेल आपल्या बागामध्ये, जसं या बागामध्ये गवत वाढलेलं आहे। ज्या फळं गवताच्या कडाला असतील, खाली असतील किंवा आतमध्ये फळं स्प्रे पोहोचत नसेल, अशा ठिकाणी हा रोग सगळ्यात जास्त अटॅक करतो। अशा वेळेस काय करायचं आहे, मी अगोदरच सांगितलं पावसाळ्यापूर्वीच काय 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 काळजी घेतली पाहिजे ना, हे रोग येऊ नये म्हणून। पण तरी पण आता राहिलंच असेल शेतकऱ्यांकडून किंवा आता त्यांचा रोग येतच असेल डाळिंबावरती, तर शेतकऱ्यांनी काय करायचं, फवारणी सगळ्यात अगोदर मी सांगतो की फवारणी ही ब्लोअरपेक्षा तुम्हाला STPच्या साहाय्याने हातानेच घ्या। आरपार स्प्रे जाईल याची काळजी घ्या, तिथपर्यंत कव्हरिंग गेलं पाहिजे, हा कंट्रोल होईल। त्याच्यासाठी तुम्हाला रोको घ्यायचं आहे 2 ग्रॅमने, व्हॅलिडामायसिन घ्यायचं आहे 1 ml ने, याची 2 नंतर कॉम्बिनेशन घ्या आणि त्याची फवारणी करून द्या। तुमचावाला लाल पुरळ जी असेल तिची कंट्रोल होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता दुसरा प्रॉब्लेम तुमच्या फळावरती सध्या दिसत असेल पाऊस पडल्यानंतर। आता हा तुम्ही म्हणशाल, आता हे फळ आहे समजा, हे फळ मधून एकदम पिचपिच झालंय, आता तुम्ही म्हणशाल की हा बसका आलाय काय? बसका नाही, हा पाकोळीमुळे आहे किंवा छिद्र आहे, त्या छिद्रातून पाणी निघतंय बा। आणि जर उचकून पाहिलं तर हे बघा, ह्या जी सोनेरी माशी असेल, त्या सोनेरी माशीना आतमध्ये अंडे घालून त्याच्यामध्ये आळी तयार करण्याचं काम झालं आणि त्या सोनेरी माशीमुळे हे फळ खराब झालं। आता त्याचं नियंत्रण कसं करायचं, सोनेरी माशीसाठी मार्केटमध्ये ट्रॅप भेटतं, ते ट्रॅप लावा आणि मिओथ्रिनचा स्प्रे 1 ml ने मिओथ्रिनचा स्प्रे घ्या। तुम्हाला जर वाटत असेल आता कलर चांगला आलेला आहे आणि ह्या वेळेस जर कंट्रोल होत नसेल लवकर, तर दिवसाड एक लाईनमध्ये स्प्रे घ्या मिओथ्रिनचा 1 ते 2 ml। त्याचा स्प्रे घेतल्यानंतर तुमचं जी सोनेरी माशी आहे तिचं कंट्रोल होईल। आणि प्रत्येक स्प्रेमध्ये शक्यतो एकाड एक स्प्रेमध्ये तुम्हाला मिओथ्रिन टाकतच चला, तुमचीवाली जी सोनेरी माशी आहे तिचं कंट्रोल राहील। ट्रॅप शक्यतो लावाच, कारण नुसतं सोनेरी माशीचा कंट्रोल हा तुमच्यावाल्या औषधावरती नाही राहणार, ट्रॅपवरती राहील। जेवढं जास्त ट्रॅप तुम्ही लावणार आहे, एकाड एक झाड सोडून किंवा 2 झाडं सोडून तुमच्यावाल्या लाईनमध्ये ट्रॅप गेले पाहिजे आणि चांगले फळ होते। कलर पण झालाय, या फळाला प्रॉब्लेम झाला, हातात आलेले फळ आहे त्याचे नुकसान होऊन देऊ नका। तिसरा हा जो टिपका आहे, हा टिपका अगोदर छोटा होता, आता ब्रॉड झालाय। पण आता हा काय पाकोळीमुळे नाही किंवा काही नाही, फळ कडक आहे, साल पण कडक आहे, याच्यातून पाणी पण निघत नाही। पण अशा वेळेस तुम्हाला काय घ्यायचंय, तर सगळ्यात मोठं तुम्हाला आता हा पावसामध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक गेलं पाहिजे। सिस्टमॅटिकने तुम्हाला कोणत्या रिझल्ट देणार नाही, कारण आता पाऊस चालू असेल, भुरभुर चालू असेल, आभाळ आलं असेल आणि ह्या वातावरणामध्ये सिस्टमॅटिक औषधं तुम्हाला चांगल्या प्रमाणात रिझल्ट देत नाही। त्यासाठी कॉन्टॅक्ट घ्यायचं, सगळ्यात बेस्ट सगळ्यांना माहीत असलेलं COC घ्यायचं कॉपर, त्याच्यामध्ये घ्यायचं कासोबिमायसिन। COC 2 ग्रॅमने घ्या आणि तुमचं कासोबिमायसिन असेल ते 1 ml ने घ्या, त्याचा स्प्रे करून घ्या। हे डागाला कंट्रोल तुमचा आत्ता भेटणार आहे। ज्यावेळेस पाऊस उघडेल, पूर्ण पाऊस क्लीन होईल किंवा वातावरणामध्ये पूर्ण सूर्यप्रकाश पडेल, त्यावेळेस सिस्टमॅटिक घ्यायचं आहे तुम्हाला। सिस्टमॅटिकमध्ये स्ट्रोबिन ग्रुप सगळ्यात चांगला बेस्ट राहील तुम्हाला सिस्टमॅटिकमध्ये। तुम्ही नेटिव्ह पण घेऊ शकता, याच्यामध्ये तुम्ही ताकद पण घेऊ शकतात, तुम्ही रेडोमिल गोड घेऊ शकता, असे आलटून पालटून घ्या। पण एक ध्यानात राहून द्या, ज्यांच्या औषधामध्ये रिवर्स पण घेऊ शकता। हे झाले प्रोडक्ट तुम्हाला सांगितलंय, पण त्याच्यामध्ये आलटून पलटून एखादा तुम्हाला अँटीबायोटिक घ्यायचंच आहे, जेणेकरून हा जो डाग आलाय तो तुम्हाला स्प्रेड होऊन देणार नाही, वाढून देणार नाही, तो तिथंच मारून टाकेल
आणि बाकीचं सिस्टमॅटिक औषध आपलं काम करायला सुरुवात करून देईल. तर शेतकरी मित्रांनो, आता 14 प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आता मी भरपूर ठिकाणी बागामध्ये बघितलंय का असं चट्टा पडतोय आणि खालचे फळे जे गवताचे कडचे फळं असतील त्याच्यावरती पडतोय. हा जो चट्टा पडतोय तो कोळीमुळे पडतोय. शक्यतो काय होते, आपल्या गवतावरती कोळी आलेला आहे, जरी झाडावरती आलेला नसेल गवतावरचा कोळी हा वरती येतो आणि हा चट्टा पडतोय. खूप जादा प्रमाणामध्ये नुकसान आत्ताच्या बागामध्ये केलेलं दिसतंय मला. आणि इथं पण एक झाड असे, तुम्हाला कोळी ओळखायचं असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर या पानावर बघा. हे जे पान आहे, हे पानं पूर्ण गोळा झालेले आहे आणि त्याच शेजारीच आहे बघा, असं कोळी आलेला आहे. आता तुम्ही म्हणशाल हा जुना आहे, पण जुना पण असू शकतो आणि आता नवीन पण आलेला आहे. कारण हा जो आहे तो नवीन आहे, छोट्या फळावरती आलेला आहे आणि हे फळं खालच्या साईडचे फळं आहे त्याच्यावरती खूप प्रमाणात येतोय. त्याच्यासाठी बासिन घ्यायचं क्रिस्टलचं 1 ml त्याची फवारणी करून घ्यायची, तुमचा बेस्ट कंट्रोल होईल. शेतकरी मित्रांनो, नुसतं औषधं मारूनच सगळं कंट्रोल होईल असं नाही, तुम्हाला बागाची काळजी घेतली पाहिजे. बागामध्ये जर समजा आता हे फळं जे पडलेले ते फळं वेचून सर्वात अगोदर तुम्ही बाहेर टाकून द्या. त्यामुळे काय होईल का जो हा रोग आहे तो इथं पसरणार नाही आणि क्लीन राहील. शेतकरी मित्रांनो, पाऊस सारखा बरोबर पडत असेल, पाऊस उघडला तुम्हाला खाली कॉपरची डस्टिंग करून घेणं महत्वाचं आहे. गवत कापून घ्या, गवत जादा वर झाडापर्यंत जाऊन देऊ नका, कारण त्याला रोड तयार होतोय डायरेक्ट कोणत्याही किडीला वरती जाण्यासाठी. सगळ्यात मोठं अगोदर त्याचं काळजी घ्या आणि मगच तुम्हाला काय करायचं असेल स्प्रे कंट्रोल करून घ्या. जर जादा शेंडे वाढलेले असतील, बागामध्ये जास्त गर्दी करत असेल, ते शेंडे काढून घ्या. पाऊस उघडल्याशिवाय शेंडे काढू नका. पाऊस चालू असेल तर जखमा झाडाला करणं टाळाच. शेंडे काढून घेतल्यानंतर वरून तुमचा कॉपरचा स्प्रे करून घ्या, कोनिकाचा स्प्रे करून घ्या, जेणेकरून तुमच्या जे जखमा असतील त्याच्यामध्ये क्लीन होऊन जातील. दुसरा तुमचावाला आत्ताचा जर तेल ॲक्टिव्ह असेल त्याच्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड याचा स्प्रे घेऊन टाका ज्यावेळेस पाऊस उघडेल त्यावेळेस. हे कंट्रोल करून घ्या. सिलिकॉन देत चला, कलर चा वेळ आलेला आहे. जसं एक खरड्यामुळे जसा त्रास झालेला आहे याचा कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सिलिकॉन चांगल्या प्रमाणात मदत करेल. त्याचबरोबर तुम्हाला कॅल्शियम बोरॉन पण चांगल्या प्रमाणात गेलं पाहिजे, ते पण देत चला. जेणेकरून काय होईल, पेशीवरच काम होईल आणि ज्यावेळेस कलर आहे तुमचावाला बागाला येतोय तो कलर त्याच्यावरती जाऊन तुमचे फळ पण चांगल्यानेच काम करेल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळी माहिती सांगितली, त्याच्याबद्दल व्हिडिओ आवडत असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तरी चॅनल सबस्क्राईब करा. ज्या लोकांना अजून डीपमध्ये नॉलेज पाहिजे नसेल, डीपमध्ये माहिती पाहिजे नसेल, त्यांनी आमच्या चॅनलची मेंबरशिप चालवलेली आहे, त्यांनी मेंबरशिप घ्या. आणि ज्या शेतकऱ्यांना अजून नवीन माहिती पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवाच. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.